नमस्कार मंडळी, तुम्हाला व्हिडिओच्या टॉपिकनुसार किंवा थंबनेलनुसार या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे हे तर समजलेलंच आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातील किंवा भारतातील नागरिक असाल तर तुमच्यासाठी वेगवेगळे ज्या काही योजना असतात त्या सगळ्या योजना अवेलेबल असतात. फक्त तुम्हाला माहीत नसते की कोणत्या योजना स्वतःसाठी आहेत किंवा घरच्यासाठी कोणत्या आहेत. पण इथून पुढे तसं नाही आहे. तुम्हाला सर्व माहिती एकत्रितपणे माहीत होणार आहे. आणि हो, अगोदर कसं होतं, एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या विभागामार्फत, वेगवेगळ्या पोर्टलमार्फत वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते. म्हणजे वेगवेगळ्या त्याच्या अटीतटी पाहून ते कोणामार्फत माहीत झालं तर ते फॉर्म तुम्हाला भरावं लागत होते. म्हणजेच त्या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येत होता. पण आता तसं नाही आहे. आता सध्या एक पोर्टल लॉन्च झालं आहे. या पोर्टलवरती तुम्हाला पहिला एक आय डी जनरेट करायचा आहे. हो, तुम्हाला आय डी नंबर भेटेल. तो आय डी नंबर तुम्हाला जर भेटला तर तुम्ही एकाच पोर्टलवरती 93पेक्षा जास्त योजनेचा लाभ घेऊ शकता. होय, 93पेक्षा जास्त योजनेचा लाभ तुम्ही एकाच पोर्टलवरती घेऊ शकता. एक पोर्टल लॉन्च झालं आहे महासारथी नावाने. या पोर्टलवरती तुम्हाला तुमची आय डी जनरेट करायची आहे. या आय डीचं नाव आहे महा आय डी. ही महा आय डी जर तुम्ही जनरेट केली तर तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार ते ऑटोमॅटिक तिथं ज्या पण योजना तुमच्यासाठी पात्र असणार आहेत त्या सगळ्या तुम्हाला शो होणार आहेत. अशा टोटल 93पेक्षा जास्त योजना त्या प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे त्या पोर्टलवरती, ज्याचं नाव आहे महासारथी, याच्यावरती अवेलेबल आहेत. तुमच्यासाठी 93पेक्षा जास्त कोणत्या योजना आहेत आणि खरंच तुम्ही 93 योजनांना किंवा इतर कोणकोणत्या योजनेला पात्र आहात हे जाणून घेण्यासाठी पहिलं तुम्हाला महासारथी या पोर्टलवरती महा आय डी जनरेट करावे लागणार आहे. फक्त 5 ते 7 मिनिटाची प्रोसेस आहे. तुम्ही स्वतःची आय डी बनवायची आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आय डी तुम्हाला बनवायची आहे. त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या घरातल्यांसाठी किंवा तुमचे मित्र वगैरे असेल किंवा कोणीही असेल त्यांच्यासाठी वेगवेगळे आय डी तुम्ही जनरेट करायचं आहे. प्रत्येकासाठीच आहे असं नाही आहे की शेतकरी असेल तर शेतकऱ्यासाठी, कामगार असेल तर कामगारासाठी, महिला असेल तर महिलासाठी नाही आहे. महाराष्ट्रातला तुम्ही जर नागरिक असाल तर प्रत्येक व्यक्तीसाठी एक ना एक योजना अवेलेबल असतेच. हो, करोडपती जर व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी सुद्धा योजना आहेच. आणि जर ते म्हणायला नाही पाहिजे पण भिकारी जरी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा योजना अवेलेबल आहेत. तर या ठिकाणी सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक नागरिकासाठी एक ना एक योजना आहे. त्यासाठी आता शासनाने केंद्रीकरण केलेलं आहे. म्हणजेच जे काही सगळ्या योजना आहेत त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या, वेगवेगळ्या कार्यालयातल्या, त्या सगळ्या एकत्रितपणे आणून एकच प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे महासारथी. याच्यावरती तुम्हाला महा आय डी जनरेट करायचा आहे. कसं जनरेट करायचा, तुम्ही कोणकोणत्या योजनेसाठी पात्र आहात, जाणून घेऊया संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मंडळी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून इथं पोर्टलवरती यायचं आहे. इथं आधार आहे, महा आय डी नाही आहे, आधार आहे. पहिल्यांदा लॉग इन करतो त्याच्यामुळे लॉग इनवरती क्लिक करून आय डी नंबर टाकून पुढे जायचं आहे. इथे क्लिक करा आहे, त्याच्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. लक्षात घ्या, आधार नंबर टाकूनच जायचं आहे. इथं वापस पुन्हा आधार टाकायचं आहे आणि इथं जी पण माहिती दिली ती काय आहे, कशासाठी आहे ती वाचून घ्या आणि जे स्क्वेअर बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवायचं आहे. OTP आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच नंबरवरती गेलेला असणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सत्यापित करायचा आहे, म्हणजेच व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. 1-2 मिनटापर्यंतचा आहे टायमिंग. रिसेंटसुद्धा करू शकता. OTP व्हॅलिडेट करून सत्यापित करायचं आहे आणि पुढे जायचं आहे, म्हणजे व्हॅलिडेट करायचं आहे. इथं बघू शकता संमती माहिती आहे. जी पण माहिती आहे ती व्यवस्थितपणे तुम्ही ऐकायची आहे, वाचायची आहे. स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करायचे, पुढे जायचं आहे, म्हणजे स्वीकृती करायची. इथं आधारला लिंक असणारी सगळी माहिती, जी पण तुमची आधार नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, रहिवासी पत्ता, बाकीचे जे पण तुमचं स्टेट वगैरे जे सगळी माहिती आहे ती सगळी इथं ॲटोमॅटिक येणार आहे. तुमचा ईमेल आय डीसुद्धा येणार आहे. तुम्हाला चेंज करायचं असेल तर ईमेल आय डीसुद्धा चेंज करू शकता. या ठिकाणी मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर करता येतो. आता इथं कॅप्चा आहे. हा कॅप्चा तुम्ही जसा तसा बघायचा आहे आणि तो वापस या ठिकाणी टाकायचा आहे आणि जतन करावरती क्लिक करायचं. लक्षात घ्या, इथं 2 OTP जात आहेत. एक मोबाईल नंबरला लिंक असणारा, एक जो तुम्ही ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवरती. आता या ठिकाणी पहिला मोबाईल नंबरचा, दुसरा ईमेल आय डीचा, हे दोन्ही टाकून घ्यायचं आहे, व्हॅलिडेट करायचं आहे, म्हणजेच सत्यापित करा. व्हॅलिडेट आहेत, बरोबर आहेत तर सत्यापित करा, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे सक्सेसफुल झालेलं आहे, म्हणजे तुमची आय डी निर्मिती जी प्रक्रिया आहे ती पुढे चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता 24 तासाच्या आत
ही तुमची जी महा आय डी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या SMS द्वारे किंवा तुमची जी काही ईमेल आय डी आहे त्याच्यावरती तुम्हाला ही पाठवली जाणार आहे. या पद्धतीने ही आय डी असणार आहे. ही आय डी तुम्हाला तुमच्या ईमेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती पाठवली जाणार आहे. आता लक्षात घ्या, शक्यतो हे तुम्हाला ईमेलवरतीच येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होता. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण 93पेक्षा जास्त या योजना अवेलेबल आहेत या प्लॅटफॉर्मवरती. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथून पुढे एक प्लेलिस्टच तयार केली जाणार आहे. इथं तुम्ही आय बटनवरती तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल मी. हा या प्लॅटफॉर्मवरचा, या पोर्टलवरचा पहिला व्हिडिओ आहे. आणि इथून पुढे जे पण अपडेट येतील, ज्या पण योजना ॲड होतील, सर्व माहिती तुम्हाला याच प्लेलिस्टमध्ये भेटणार आहे. सो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि प्लेलिस्ट सेव्ह करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.